दिल्लीमध्ये केजरीवाल साहेबांचे येणार आहेत, सगळं देशभरात आपण पाहतोय ममता दीदींचे खासदार जास्त येणार आहेत. आज आपल्याला महाराष्ट्रातून देखील हे बदल जो होणार आहे तिथे अग्रेसर राहायलाच लागेल आणि आपल्याला आघाडी घ्यायलाच लागेल. बदल जो होईल तो आपल्या महाराष्ट्रातूनच होईल, ही शपथ घेऊन आपल्याला पुढे निघायला लागणार आहे. काही काही ठिकाणी मी पाहत आहे भाजपाने ज्यांना सोबत घेतलं होतं, दोन पक्ष फोडून सोबत घेतलं होतं, एक परिवार फोडून सोबत घेतलं होतं, आज काही कोणाचं सीट जाहीर झाली आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाहीर केलेली एक सीट आहे गद्दाराची, कुठची, कल्याण मधली. नाही हो, त्यांच्याकडून कॉफी पण कधी घेतली नव्हती मी. पण मूळ गोष्ट अशी आहे, आज आपण पाहिलं असेल गद्दारांची जी हालत झालेली आहे, हे मी त्यांना पहिल्या दिवशी सांगत होतो की ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, ज्यांनी उद्धव साहेबांना जेव्हा बरं नव्हतं, सगळ्यात कठीण काळ आमच्यावर होता परिवार म्हणून, आम्हाला सोडून खोटं बोलून अन्नाची शपथ घेऊन जे जे इथून घेऊन गेले, ज्यांना सगळ्यांना पळवलं, पहिलं गुजरातला नेलं, मग कुठे ते गुवाहाटीला नेलं, मग गोव्यातून टेबलांवर नाचले, अशा लोकांनी जर पाहिलं तर आज त्यांचेच जे सोबत घेऊन गेलेले गद्दार होते ना, इतर गद्दारांना देखील सीट देऊ शकले नाहीयेत. एका सुद्धा गद्दाराचं मनमानी ऐकून घेत नाही आणि आज आपण पाहाल जनता पण त्याचं ऐकून घेत नाही. किती सीट मिळणार होते त्यांना लोकसभेत? किती सीट मिळणार होत्या? मिळाल्यात किती? त्याच्यातून पण किती बदलायला लागले? 3 आत्ता बदलले आहेत, पुढचे 2 अजून बदलणार आहे. म्हणजे ज्यांनी दिली 7 त्यांचाच केला घात. मिंदेंची आज भूमिका हीच राहिली आहे की ज्यांनी दिली 7 त्यांचा केला घात. आणि हेच खरं आहे, कारण महाराष्ट्राने जेव्हा आपण पाहिलं असेल उद्धव साहेबांचं सरकार होतं तेव्हा आपण महाराष्ट्राला पुढे नेत होतो, एक सुवर्ण काळ आणत होतो. मग तो उद्योग क्षेत्रासाठी असेल, कृषी क्षेत्रासाठी असेल, नोकर भरतीसाठी असेल, कोविडचा काळ असेल, हे सगळं आपण कामही लोकांसमोर केली. आणि म्हणून आज आपलं कर्तव्य बनतं की जे महाराष्ट्र हितासाठी लढत आहेत, जे देश हितासाठी लढत आहेत, त्यांच्या सोबत आपलं राहणं गरजेचं आहे. आज आपल्याला असे खासदार नको आहेत जे दिल्लीत जाऊन पण येस सर करतील, इथे गल्लीत येऊन पण येस सर करतील आणि भाजपचं ऐकतील. असे खासदार आपल्याला नको आहेत. जे जुमलाबाज आहेत ते नको आहेत, जे खोटं बोलणार आहेत ते नको आहेत, जे महाराष्ट्र लुटणार आहेत ते नको आहेत, जे महाराष्ट्र विरोधी आहेत ते नको आहेत, जे महाराष्ट्र द्रोही ते नको आहेत. आपल्याला पाहिजेत ते संजय भाऊंसारखे वाघ पाहिजेत, जे दिल्लीत जाऊन देखील डरकाळी फोडतील. त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहेच, कारण मला आठवतं त्यांनी जेव्हा पक्षप्रवेश केला होता, कुठेही काही आपण तिकीट घेणार, देणार, सीट आपल्याकडे येणार वगैरे असं काही नव्हतं. पण त्यावेळी देखील उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की तयारीला लागा, आपल्याला सीट काढायची म्हणजे काढायची आहे. आणि ह्यांनी देखील आत्ता या 2 वर्षात कुठच्याही दबावाला बळी पडले नाहीत, कुठच्याही आमिषाला बळी पडले नाहीत. राहिले ते शिवसैनिक म्हणून राहिले आणि आपला आवाज बुलंद करायला राहिलेले आहेत. इथून मी पुढे निघत असताना शाखा भेटीसाठी आलेलो, जवळपास ही सभाच झालेली आहे. मला वाटतं आता पुढे मुलुंडला निघायचं आहे. पण मी आज पुन्हा एकदा आपल्याला विचारीन की तुम्ही महाराष्ट्र विरोधी भाजपला साथ देणार आहेत का? तुम्ही महाराष्ट्र द्रोही मिंदेंना साथ देणार आहेत का? जे महाराष्ट्र लुटतात त्यांना साथ देणार आहात का? मग कोणाची साथ देणार? आपला उमेदवार कोण? उमेदवाराचं नाव काय? उमेदवाराचं नाव काय? उमेदवाराचं नाव काय? चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? चिन्ह कुठचं? नक्की मत देणार ना मशालीला? ठीक आहे, मग आपल्याला लढायचं आहे आणि जिंकायचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.